राजमाता जिजाऊ साहेबांची स्मृतिदिन वर्ष. ज्या स्वप्नांचा त्यांनी आजीवन ध्यास घेतला ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात बघायचं भाग्य त्यांना लाभलं. स्वराज्य राजधानी रायगडावर राज्याभिषेक सोहळा झाला. जिजाऊंनी डोळे भरून पाहिला आणि अवघ्या 12 दिवसांनी रायगडाच्या पायथ्याशी त्यांचा देहवास झाला. लोपलेलं आत्मतेज जागं करण्याचं काम छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याने केलं. स्वराज्य निर्मितीचे प्रेरणेचं बीज ज्यांनी प्रत्येक मावळ्यांच्या मनात रुजवलं, जोपासलं त्या राजमाता जिजाऊंचं कार्यकर्तृत्वाचं केलेलं हे स्मरण. राजमाता जिजाऊ ह्या आपल्या इतिहासातला एक अद्वैत समास आहे. जिजाऊंचे चरित्र, त्यांच्या व्यक्तिमत्वातील अजोड गुण हे आजच्या मातापित्यांनी आत्मसात करण्याजोगेच आहे. 350-400 वर्षापूर्वी जेव्हा बाईचे स्वतंत्र करिअर हा विचार सर्वसामान्यांचं काय, अभिजनांचेही विचार विश्वासाचा भाग नव्हता, तेव्हा जिजाऊंनी तसं जगून दाखवलं. अशी कणखर स्वराष्ट्राभिमानी स्त्री या महाराष्ट्र देशी जन्माला आली. इथल्या स्त्री वर्गासाठी कर्तृत्वाचा, विचारांचा वैभवशाली वारसा ठेवून गेली. आपण त्यांचं कृतज्ञ स्मरण सदैव ठेवायला हवं आणि त्यांच्या जगण्यातून शिकायला हवं. आपल्या पिढीला स्वतःच्या जगण्यातून कसे वस्तुपाठ ठेवावेत हे जिजाऊंचं चरित्र सांगतं. अशा या माऊलीचं स्मरण करणं म्हणजे तिचे गुण अंगी बाळगण्याचं मनपूर्वक प्रयत्न करणं. तेच आपण करूया. खऱ्या अर्थाने जिजाऊच्या लेकी होऊया.